धोरण बनवतानाही विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी, काही तंत्रज्ञानातील विशेषज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील IIT सारख्या अन्य संस्था आणि त्यांच्याशी चर्चा मसलत अशा सर्व स्टेक होल्डर्सना बरोबर घेऊन हे धोरण त्या ठिकाणी व्यावहारिक, ज्यामध्ये मनुष्यबळ निर्माण होईल, ज्यामध्ये टेस्टिंग फॅसिलिटी निर्माण होईल, ज्यामध्ये प्रयोगशाळाही निर्माण होतील, ज्यामध्ये गुंतवणुकी होईल, ज्यामध्ये बाजारपेठ निर्माण केली जाईल आणि या सगळ्यांचं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीच्या व्यवस्था ITI सहित पॉलिटेक्निकला सागर किनारी त्या तिथे अंडर वॉटर व्हेकल्स याचं काम होईल. बरोबरीने ज्या ठिकाणी एअर फॅसिलिटीज आहेत, स्ट्रिप्स आहेत, त्या ठिकाणी एअरमध्ये काम करणाऱ्या पायलटच्या प्रशिक्षणाच्या विषयात सुद्धा काम केलं जाईल. म्हणजे अनमॅन्ड म्हणजे स्वयंचलित पायलटचा विषय आहे. अशा सर्व अर्थाने याचा सर्वंकष विचार केला आहे.